नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। आज आपण करणार आहोत इथे मेथीचे लाडू। हिवाळा आता जवळ आला आहे, तर म्हटलं मेथीचे लाडू करून ठेवावे आणि मुलाला पण द्यायचे आहेत ना लाडू। त्यासाठी इथे बघा लाडू बनवायला घेतलेले आहे। विद्या बसली आहे इथे लाडू बनवण्यासाठी। तिला मी आज घरीच ठेवलेले आहे, म्हटलं चल मला मदत कर। तर इथे बघा हे खसखस आहे, अर्ध्या खसखसची इथे पावडर करून घेतलेली आहे आणि अर्धा खसखस वरून टाकण्यासाठी इथे घेतलेलं आहे, पण ते भाजून घेतलेलं आहे चांगलं। त्याचबरोबर आहे ना इथे बघा सर्व ड्रायफ्रूट्स आहेत, बदाम आहेत, काजू, पिस्ता, परत इथे डिंक, आळीव, त्यानंतर तिथे या जायफळ आणि वेलचीची पावडर करून घेतलेली आहे। ते आळीव पण आम्ही भाजून घेतलेलं आहे, म्हणजे ते हालीम म्हणलं त्याला। खोबरं पण भाजून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही ना इथे गव्हाचं पीठ अर्धा किलो असं रवाळ असं दळून आणलेलं आहे गव्हाचं पीठ, कारण लाडू करण्यासाठी जरा ना गव्हाचं पीठ ना असं जाडसरच दळून आणायचं। आणि त्याचबरोबर ती मेथी असते ना आपले मेथी दाणे, ते पण ना 3 दिवस मी आधी त्याची पावडर करून ते तुपामध्ये भिजत ठेवले होते, म्हणजे त्याचा कडवटपणा आपल्याला जाणवत नाही। काळी खारीक पावडर घेतलेली आणि काळा गूळ घेतलेला आहे, ते कसं जरा हेल्दी असतं आणि चांगलं असतं, म्हणून तिथे मी काळ्या गुळाचा वापर केलेला आहे। आणि इथे बघा सर्व भाजून घेतल्यानंतर आम्ही ते सर्व मिक्सरमध्ये, म्हणजे डिंक वगैरे ते सगळं तळून घेतलेलं आहे। खसखस भाजून घेतलेलं, नाही तर तुपामध्ये खसखस कसं आपलं चिटकतं ना, म्हणून खसखस भाजून घेतलेलं आहे। तर इथे बघा छोटे छोटे लाडू करायला बसलेली आहे विद्या। किती छान सुंदर असे लाडू ती बनवत आहे बघा। कसे वाटले लाडू करण्याची पद्धती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक जरूर करा। परत जे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ स्किप करू नका। आणि तुम्ही पण असे हेल्दी लाडू बनवून खा, तब्येतीसाठी खूप चांगले असतात। कशी वाटली लाडू करण्याची पद्धत ते कमेंटमध्ये नक्की सांगा, एक लाईक करा। धन्यवाद।